आज सकाळी उठल्या उठल्याच मी फ्रीजची धुलाई करायला घेतली। मुलांची शाळा असल्यामुळे घरात साफसफाई करायला वेळ मिळत नाही। तर ह्या फ्रीजच्या जो दरवाजाचा रबर असतो त्यामध्ये खूप घाण झालेली होती। तर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलं आणि त्यात थोडासा सरफ टाकला आणि ब्रशने तो रबर साफ केला। फ्रीज साफ करताना मी नेहमी दरवाजापासूनच सुरुवात करते, कारण दरवाजावरती खूपच पसारा असतो। सकाळी काम करताना खूप मजा येते, कारण सकाळी लवकर उठून जर काम करायला सुरुवात केली तर कोणीही मध्ये आपल्याला डिस्टर्ब करत नाही, हे दे ते दे, आणि कामही पटापट होतात। तर मी ब्रशने रबर घासल्यानंतर मी परत त्याला एका चांगल्या कपड्याने सुद्धा पुसून घेतलं आणि हा माझा दरवाजा फ्रीजचा एकदम चकाचक झालेला होता। फ्रीजचा जो रबर असतो तो खूपच घाण होतो, त्यामध्ये खूपच धूळ जाऊन बसते आणि जर आपण त्याला फक्त कपड्याने असं आतमध्ये घुसून जर त्याला पुसलं तर तो असा ताणला जातो आणि कसा एकदम खराब होऊन जातो। तर इथे पाहू शकता तुम्ही ह्या रबरमधून किती काळं पाणी निघालेलं आहे। तसं तर वरचीवर मी सुक्या आणि ओल्या कपड्याने फ्रीज नेहमी पुसतच असते, पण आता इतका घाण झालेला फ्रीज की मला त्या फ्रीजची हालत बघवत नव्हती आणि मग काय मी मिशनच हातात घेतलं की फ्रीजला गोरं करूनच ठेवायचं। मग काय स्क्रबरने चांगलं घासून काढलं फ्रीज। तर बघा आता एकदम चकाचक माझा फ्रीज झालेला आहे। तसंही घरातली कुठलीही वस्तू घाण झाली तर मला ती साफ केल्याशिवाय मला राहत नाही। तर बघा हा कसा चकाचक मी फ्रीज करून ठेवला। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये। बाय।